नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पॉइंट आपण शिकणार आहोत. दॅट इज टाइप ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन अल्केन्स. राईट. कालच्या पॉइंट मध्ये सांगितलं होतं आपण की चार प्रकारचे कार्बन ॲटम असतात असं सांगितलं होतं आपण काल की दॅट इज प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे 1 डिग्री कार्बन, सेकंडरी कार्बन ॲटम 2 डिग्री कार्बन, टर्शरी कार्बन ॲटम 3 डिग्री कार्बन आणि चौथा पॉइंट सांगितला आपण क्वाटर्नरी कार्बन ॲटम. ठीक आहे. एक शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन घेऊ. तर प्रायमरी कार्बनचा अर्थ काय असतो की असा एखादा कार्बन जो दुसऱ्या एक कार्बनला बॉन्डिंग मध्ये आहे तो जरा प्रायमरी, म्हणजे दोन्ही काय झाले प्रायमरी झाले. राईट. सेकंडरीचा अर्थ काय की असा एखादा कार्बन जो दुसऱ्या दोन कार्बनला बॉन्डिंग मध्ये आहे तो झाला सेकंडरी. राईट. टर्शरीचा अर्थ काय की असा एखादा कार्बन जो दुसऱ्या तीन कार्बनला बॉन्डिंग मध्ये आहे तो झाला टर्शरी. आणि असा एखादा कार्बन जो दुसऱ्या चार कार्बनला बॉन्डिंग मध्ये आहे त्याला काय म्हणू आपण क्वाटर्नरी. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द कार्बन अटॅच्ड टू द कार्बन. राईट. या कार्बनला किती जण अटॅचमेंट आहेत त्याच्यावरती आपण क्लासिफिकेशन केलं. याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. याच बेसिसवर आपला अभ्यास करायचा टाइप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन अल्केन्स. की अल्केन्स मध्ये किती प्रकारचे हायड्रोजन असतात. जनरली अल्केन्स मध्ये आपण तीन प्रकारचे हायड्रोजन ॲटम्स डिफाइन करतो. दॅट इज फर्स्ट सांगू आपण. फर्स्ट इज दे प्रायमरी हायड्रोजन ॲटम. प्रायमरी हायड्रोजन ॲटम. सेकंड सांगू आपण सेकंडरी हायड्रोजन ॲटम. सेकंडरी हायड्रोजन ॲटम. आणि तिसरा सांगू आपण दॅट इज टर्शरी हायड्रोजन ॲटम. व्हॉट? टर्शरी हायड्रोजन ॲटम. काय म्हणजे बघा टाइप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन अल्केन्स. तीन प्रकार सांगायचे. प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स, सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स आणि टर्शरी हायड्रोजन ॲटम. राईट. याला काय म्हणू आपण 1 डिग्री हायड्रोजन, दॅट इज 2 डिग्री हायड्रोजन अँड 3 डिग्री हायड्रोजन. पण ओळखायचं कसं की कुठल्या हायड्रोजनला प्रायमरी बनायचं, कुठल्या हायड्रोजनला सेकंडरी बनायचं, कुठल्या हायड्रोजनला टर्शरी बनायचं. राईट. पुढे बघू आपण. समजा फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड दिलेला आहे आपल्याला. सपोज हे असा कंपाऊंड आहे CH3 बॉन्ड. राईट. दॅट इज CH3 बॉन्ड CH3 असं दिलेलं आहे. बरोबर आहे. पण अगोदर काय करायचं आपलं की या कंपाऊंड मध्ये हा कार्बन कोण आहे सांगा. यस, हा कार्बन आहे प्रायमरी आणि हा पण कार्बन आहे प्रायमरी. आता प्रायमरी हायड्रोजन्स ओळखायचे कसे की प्रायमरी कार्बनला बॉन्डिंग मध्ये असणारे हायड्रोजन्स. म्हणजे या कंपाऊंड मध्ये या प्रायमरी कार्बनला 3 हायड्रोजन्स आहेत आणि या प्रायमरी कार्बनला 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे या टोटल कंपाऊंड मध्ये, या कंपाऊंड मध्ये टोटल प्रायमरी हायड्रोजन्स 6 आहेत. राईट. याला डिफाइन कसं करू आपण. हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू द प्रायमरी कार्बन. हायड्रोजन ॲटम्स असं डिफाइन करू. हायड्रोजन ॲटम्स bonded to primary carbon atom. राईट. त्याला काय म्हणायचं प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. समजायचं. ओके. सेकंड पॉइंट काय बघा सेकंडरी हायड्रोजन ॲटम. याचा अर्थ काय द हायड्रोजन ॲटम विच इज बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन. जसं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा एक असं कंपाऊंड दिलेलं आहे CH3 बॉन्ड CH2 अगेन CH3 असं दिलेलं आहे. बरोबर आहे. बघा आधी आपलं काय करायचंय की याच्यामधला सेकंडरी कार्बन ओळखायचे. हा जो सेंटरवाला आहे तो आहे सेकंडरी कार्बन. त्याला किती हायड्रोजन्स बॉन्डिंग मध्ये आहेत 2 हायड्रोजन्स. म्हणजे या कंपाऊंड मध्ये जर सेकंडरी हायड्रोजन बघितले तर याच्यामध्ये 2 असतात. आणि हे जे 2 आहेत ना ते काय असणार सांगा प्रायमरी. अशा प्रकारे आपण टर्शरी डिफाइन करू. याचा अर्थ काय हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू टर्शरी कार्बन. असं एक्झाम्पल मध्ये सांगू आपण. समजा हा कंपाऊंड दिलेला आहे. राईट. देर इज अ CH3. परत या ठिकाणी समजा CH असं दिलेलं आहे आणि इथे CH3 आहे आणि बाजूला इथे CH3.
आता हा जो कार्बन आहे सेंटरवाला तो टर्शरी कार्बन आहे आणि त्या कार्बन वरती एक हायड्रोजन आहे. राईट, याचा अर्थ काय, या दिलेल्या कंपाऊंड मध्ये एक टर्शरी हायड्रोजन आहे. राईट, तीन प्रकार समजायला आपण, प्रायमरी, सेकंडरी आणि व्हॉट इज टर्शरी. बायच्यात जसं आपण म्हणतो ना देयर इज अ क्वाटर्नरी कार्बन ॲटम. राईट, असं क्वाटर्नरी हायड्रोजन नसणार. तरी क्वाटर्नरी कार्बनचा अर्थ काय, द कार्बन ॲटम which has another 4 carbons bonded. दुसरे 4 कार्बन त्याला बॉन्डिंग मध्ये पाहिजे, म्हणजे याची व्हॅलेन्सी पूर्ण होत आहे. इथे हायड्रोजन नाहीये म्हणून आपण तीनच प्रकारचे हायड्रोजन आपण डिफाइन करत आहोत, प्रायमरी हायड्रोजन्स, सेकंडरी हायड्रोजन्स अँड व्हॉट इज टर्शरी हायड्रोजन्स. म्हणजे 1 डिग्री हायड्रोजन, 2 डिग्री हायड्रोजन्स अँड व्हॉट इज 3 डिग्री हायड्रोजन्स. राईट, समजायला हे पण डेफिनेशन सोपी आहे. डेफिनेशनच्या ऐवजी आपला कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. राईट, आता एक दोन एक्झाम्पल घेऊ आणि मग नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. राईट, हे पॉइंट समजला थेरीचा. ओके, राईट, काही एक्झाम्पल्स घेऊ याच्यामध्ये. तर परीक्षेमध्ये कधी कधी एमसीक्यू मध्ये असा क्वेश्चन पडू शकतो की एखादा कंपाऊंड दिला जातो, त्याच्यामध्ये किती प्रायमरी कार्बन्स आहेत, किती सेकंडरी कार्बन्स आहेत, किती टर्शरी कार्बन्स आहेत ते सांगायचं. हा लक्षामध्ये. ओके, सपोज हा कंपाऊंड दिलेला आहे CH3. This is given, suppose CH3 असं दिलंय, परत CH आहे, परत CH3 आहे, इथे आहे CH2, परत आहे इथे CH3. पहिला असं सांगू की दिलेल्या कंपाऊंड मध्ये किती प्रायमरी कार्बन्स आहेत, सेकंडरी कार्बन्स किती आहेत, टर्शरी कार्बन्स किती आहेत आणि क्वाटर्नरी कार्बन्स किती आहेत. या कंपाऊंड मध्ये जर बघितलं आपण तर 1, 2 आणि 3 हे प्रायमरी कार्बन्स आहेत. या कंपाऊंड मध्ये 3 प्रायमरी कार्बन्स आहेत. हा जो कार्बन आहे तो सेकंडरी कार्बन आहे, कारण की दोघांना अटॅच मध्ये आहे, म्हणजे याच्यामध्ये एकच सेकंडरी कार्बन आहे. हा जो कार्बन आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन जो आहे तो कोण आहे, एक टर्शरी कार्बन आहे. या कंपाऊंड मध्ये क्वाटर्नरी कार्बन नाहीये. म्हणजे दिलेल्या कंपाऊंड मध्ये जर टोटल कार्बन्स आपण बघितले 3, 4 आणि 5, या कंपाऊंड मध्ये 5 कार्बन ॲटम्स आहेत. बघा, 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला काढायचंय की हाऊ मेनी प्रायमरी हायड्रोजन्स, सेकंडरी हायड्रोजन्स अँड व्हॉट इज टर्शरी हायड्रोजन्स. तर प्रायमरीचा अर्थ काय सांगा, प्रायमरी हायड्रोजनचा अर्थ काय की असे हायड्रोजन्स जे प्रायमरी कार्बनला बॉन्डिंग मध्ये आहेत. म्हणजे बघा, हा प्रायमरी कार्बन आहे, हा प्रायमरी कार्बन आहे, हा प्रायमरी कार्बन. एका प्रायमरी कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, 3, 3, 3, किती झाले, 9. राईट, म्हणजे हे झाले आपले 9 प्रायमरी हायड्रोजन्स. पण सेकंडरीचा अर्थ काय, सेकंडरी हायड्रोजनचा अर्थ आहे की सेकंडरी कार्बनला H पाहिजे. या कंपाऊंड मध्ये एक सेकंडरी कार्बन आहे आणि त्याला 2 हायड्रोजन्स आहेत, सेकंडरी हायड्रोजन झाले 2. पण टर्शरी हायड्रोजनचा अर्थ काय, टर्शरी कार्बनला हायड्रोजन पाहिजे. एक टर्शरी कार्बन आहे, एक हायड्रोजन. या कंपाऊंड मध्ये अशा प्रकारचा एक टर्शरी हायड्रोजन. आता कंपाऊंड मध्ये हायड्रोजन्स किती आहेत सांगा, हे 9, हे 2 म्हणजे 11 आणि हे झालं आपलं 12, 12. बघा, 3, 3, 6, 7, 8, 9, 9 आणि 3 म्हणजे किती झाले, 12. म्हणजे या कंपाऊंड मध्ये 5 कार्बन्स आहेत आणि 12 याच्यामध्ये टोटल काय, हायड्रोजन्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे याच्यावरून आपण त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आपण काढू शकतो. राईट, तर पॉइंट समजायला, प्रायमरी हायड्रोजन्स प्रेझेंट ऑन द प्रायमरी कार्बन, सेकंडरी हायड्रोजन्स प्रेझेंट ऑन द सेकंडरी कार्बन, टर्शरी हायड्रोजन्स प्रेझेंट ऑन द टर्शरी कार्बन. राईट, आणि याचा अर्थ आपण काय सांगितलेलं आहे, जर माहिती नसेल तर कालचा व्हिडिओ बघा आपला प्रायमरी कार्बनचा वगैरे. राईट, टाइप्स ऑफ कार्बन ॲटमचा कालचा व्हिडिओ आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यावरती बेस आहे. दॅट इज प्रायमरी हायड्रोजन्स, सेकंडरी हायड्रोजन्स अँड व्हॉट इज टर्शरी हायड्रोजन्स. परत समजा एखादा कंपाऊंड देतो, शेवटचं एक्झाम्पल. समजा हा कंपाऊंड दिलेला आहे, हे अशा प्रकारचं आहे. आता नॉमेनक्लेचर वगैरे पुढे बघू आपण. CH3 आहे, तेव्हा इथे CH3 आहे, इथे CH3 आहे. मला सांगा या कंपाऊंड मध्ये प्रायमरी कार्बन्स किती आहे. या कंपाऊंड मध्ये प्रायमरी कार्बन्स आहे. राईट, प्रायमरी कार्बन्स 1, 2, 3, 4, 4 प्रायमरी कार्बन्स आहेत. राईट, सेकंडरी कार्बन्स किती आहेत बघा याच्यामध्ये, सेकंडरी कार्बन 0 आहे, नाही याच्यामध्ये. टर्शरी कार्बन किती याच्यामध्ये, नाहीये, 0. क्वाटर्नरी कार्बन याच्यामध्ये 1 आहे. टोटल संख्या झाली आपली 5 कार्बनची. आता हायड्रोजन्स मोजा.
राईट. दीज आर द प्रायमरी कार्बन्स. आणि एका कार्बन वरती 3 हायड्रोजन आहेत, 4 कार्बन्स आहेत. किती झाले आपले? 4 into 3 म्हणजे किती झालं? प्रायमरी हायड्रोजन्स दॅट इज 12. सेकंडरी हायड्रोजन्स कार्बन नसल्यामुळे 0 आणि टर्शरी हायड्रोजन्स कार्बन नसल्यामुळे 0. या कंपाऊंड मध्ये 12 हायड्रोजन्स आहेत आणि याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 आणि 3 चौक 12 अशा प्रकारचे 12 हायड्रोजन्स आणि याच्यामध्ये किती आहेत? 4 कार्बन्स. तर असे खूप सारे कंपाऊंड्स तुम्ही सॉल्व्ह करा. राईट. प्रॅक्टिस करा, कारण कधी कधी एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो. एखादं नाव दिलं जातं, या कंपाऊंड मध्ये किती प्रायमरी कार्बन्स आहेत, किती प्रायमरी हायड्रोजन्स आहेत, किंवा डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन्स किती आहेत, कार्बन्स किती आहेत, असा क्वेश्चन परीक्षेमध्ये पडू शकतो. पूर्वी काही नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये असे क्वेश्चन आलेले पण आहे. राईट. हा समजलेला आहे. व्यवस्थित बघणे आणि असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पण समजलेलं आहे? ओके, थँक्यू.